नमस्कार. नमस्कार भाऊजी. नाव सांगा. माझं नाव भारती भूषण आंबेकर. आंबेकर. आता ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर नमस्कार. भूषण आंबेकर. त्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ती माझी भाची. ती माझी बहीण आहे. नमस्कार. आणि हे शेजारी. नमस्कार. नमस्कार. हा माझा मुलगा आहे. त्याचं नाव हार्दिक. हार्दिक आंबेकर. तेव्हा हार्दिक स्वागत सगळ्यांचं. आणि आता प्रश्नच. नमस्कार. 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 काय करता आपण? मी LIC एजंट आहे. आणि वहिनी आपण? मी महाराष्ट्र शासनमध्ये जॉब करते, म्हणजे सरकारी नोकरी करते. कुठे? ICDS मध्ये, अंगणवाड्यांच्या ऑफिसमध्ये. कुठे झालं लग्न? लग्न ठाण्यातच झालं. ठाण्यातच झालं. काय हो, कसं काय जमलं? लव्ह मॅरेज आहे आमचं दोघांचं. कुठे झालं? ठाण्यातच. बरं वहिनी, हे इथे फोटो आहेत. ह्याच्यात हे हाताला हात लावून काय करताय तुम्ही? हे काय चाललंय सांगा जरा मला. सूर्य हातात घेण्याचा सूर्य प्रयत्न. कॅच करण्याचा प्रयत्न करत होते. सूर्य हातात घेण्याचा प्रयत्न करणारे पहिल्यांदा बघितले मी. काय वहिनी घरात आल्यामुळे काय घरात पायगुण वहिनींचा काय सांगा ना. पायगुण म्हणजे बेसिकली लव्ह मॅरेजच होतं. हा. त्यामुळे तसं अरेंज मॅरेज सारखं असं ती आली वगैरे, तरी पण बरेच फरक पडला लाईफमध्ये माझ्या. कारण मी बऱ्यापैकी स्टेबल झालो. बऱ्यापैकी? कारण अस्थिर खूप होतो ना, कारण सगळंच मॅनेज करायचं होतं आणि तेवढा सपोर्ट नव्हता. हो हो. आणि मग ही आल्यामुळे मला जरा बेसिक मॉरल सपोर्ट पण बराच मिळाला घरामध्ये. त्यामुळे आणि सुरुवातीला मला तेवढा सपोर्ट नव्हता घरात, इन्शुरन्सच्या लाईनमध्ये असल्यामुळे. नंतर माझा तो पिकअप चांगला बसल्यामुळे आता बऱ्यापैकी सपोर्ट आहे. म्हणजे आता दोघांनी मिळून काय करण्याची इच्छा आहे? स्वतःचं घर. हे सध्या माझं घर रेंटवर आहे. बरं. त्यामुळे वर्षभरात स्वतःचं घर उभं करायचंय. ठरवलेलं हो, आहे. अगदी 100% त्या दृष्टीने प्रयत्नही आहे. चालू आहेत. अरे वा. मग तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार. हा, आणि येत्या 2-3 वर्षात स्वतःच्या गावी केळशीत एक स्वतःचं घर असावं. अरे बापरे. ही माझ्या सासूबाईंची इच्छा पूर्ण करायची आम्हाला. सासूबाईंची इच्छा पूर्ण करण्याचं सूनबाईंनी ठरवलेलं आहे. त्यांची ही इच्छा पूर्ण हो अशी मनापासून सदिच्छा. हा वहिनी, या घरामध्ये ना किचनमध्ये मी काही बदल केलेले आहेत. ते बदल नेमके कोणते आहेत ते तिथे गेल्यावरच तुम्ही बदल सांगितले तर बक्षीस मिळणार. हा सांगा. इथे चहा पावडरचा डबा चेंज केला, म्हणजे इथे होता तो काढलाय. कुठे आहे तो? खाली ठेवलाय. ठेवावर. एक. बरोबर. अभिनंदन. एक बदल बरोबर ओळखला. हे डबे खाली होते, हा, ते वर आणले. चुकलं. काहीतरी आपलं सुरू. इथे कप होते, ते इकडे ठेवले. चुकलं. दोन. कप होते इथे. आम्ही नाही बदललं. आम्ही इथे आल्यानंतर जे होतं त्यात बदल केले. चला, दोन चुकलं, एक बरोबर. लवकर वहिनी, वेळ संपायला आली. नाही इकडच्या डिशेस हा. नाही. नाही? दोन बदल आहेत. हे इथे होतं, ते इथे ठेवलं. चला, अभिनंदन. बरोबर. थँक्यू. आणखीन एक. हा डब्बा हा, खाली होता, तो वर ठेवला. बरोबर. चुकीचं उत्तर. आई. वहिनीला 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. भेटूया पुढच्या वहिनी. या आई. आई. त्या सासूबाई. बर. सासूबाईंशी आपण बोलणार आहोतच. आईंशी पण बोलणार आहे मी आज. आई कशा होत्या लहान होत्या तेव्हा? होते जरा किटकिटी. किटकिटी ना? वाटलंच मला. कामावर राहायचं, पहिलं काम, बाकीचं काम नाही करायचं, फक्त काम. हा, म्हणून आता कळलं मला बाहेर जेवायला जाऊया का. याचा अर्थ रोज होत असणार आहे. हा महिनी. बरोबर. योग्य ठिकाणी मी बटन दाबलेलं आहे. बरं, मला सांगा, बालपण एकंदरीत या 3 मुलींना मोठं करत असताना खूप परिश्रम घ्यावे लागले का? 4 जण आहेत मला. 4 मुली. 4 मुली. 3घींची लग्न आहेत, एक लग्नाची आहे. बर. खूप कष्ट केले. ही तर खूप नेहमी आजारी, थोडा ताप भरला तरी एकदम हे व्हायची. हो, पण आता ताप देतात. आता बिनधास्त झाले. नाही हा वहिनी, मी तुमच्या बाजूने आहे. ओके. हा, काळजी करू नका तुम्ही. हा, कसं असतं, सासर आणि माहेर म्हटलं तर 2 परिवार, पण लग्नानंतर हा संपूर्ण परिवार एक होऊन जातो. बरोबर ना? बरोबर. हो. असा काही अनुभव? अनुभव असा म्हणजे माझा जेव्हा मुलगा झाला तेव्हा सगळे एकत्र आले. त्याच्याने नक्कीच सगळे एकत्र अगदी आले प्रेमाने. छान. असं कधी होतं का की सासूबाई आहेत, हे सगळी मंडळी घरात आहेत, हा, आणि हळूच तुम्हाला एखादी गोष्ट फक्त त्यांना सांगायची आहे, असं कधी करता तुम्ही? ह्यांच्या नकळत त्यांना असं डोळ्यांनी? मिस्टरांना काय सांगायचे असेल तर
करते ना. सांगता? असं कधी काय वाटलं तर नक्की मी त्याला आतमध्ये बोलून वगैरे सांगते. इथे आत नाही, इथे सगळ्यांसमोरच सांगायचं. आता नाही, आतमध्ये वगैरे ओके, तुम्हाला ओके. दोघांनाच पाठवणार आम्ही. हा? तर तुम्ही मग त्यांना सांगितलेलं कळतं त्यांना. तेव्हा तरी कळलं, आता काय माहिती नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 8 वर्ष. 8 वर्षात कळेन असं झालंय? नाही, पण तुमच्या मनातली गोष्ट त्यांना कळते की नाही? कळेल कळेल? कळते. बघूया. एक वाक्य आहे, ते वाक्य तुम्ही फक्त चेहऱ्यावरच्या हावभावाने त्यांना सांगायचं. जर त्यांनी ते ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला, आणि सासूबाईंनी जर ते ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस सासूबाईंना. बरं. कारण तुमच्या दोघांवर सासूबाई नीट लक्ष ठेवून आहेत असं माझ्या लक्षात आलंय. त्याच्यामुळे तर बघूया बक्षीस कोण. हा, मनातल्या मनात. मी जेवण करते. मी बोला लवकर होईल. आता जेवण बनव. मी तुला बनव. तिला बनवेन. ह्यांना भरवायचं. बरोबर. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे घ्या, अभिनंदन. त्यांच्याकडे 1000 रुपये आहेत, त्या जातील जेवायला. तुम्ही दोघे एकमेकांना भरवत बसा. हा?